आता घरी येता मला बाथरूम मध्ये आहे. इकडे येता बघायला का कसं येतं काय करताना कसं proof करू विचारलं मी? तुम्हाला. काय झाडी काय डोंगरांनंतर आता मी बाथरूम मध्ये आहे, बंडात गाजलेले डायलॉग्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2022 मध्ये बंडखोरी केली आणि ते गुवाहाटीच्या दौऱ्यावर गेले. तेव्हा शहाजी बापू पाटील यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले होते. तिथं असताना त्यांनी सांगोल्यातील त्यांच्या एका कार्यकर्त्याला फोन केला होता. त्या फोन कॉलची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समद ओके मध्ये आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता 4 वर्षांनी ठाकरे गटाचे पुन्हा खासदार फुटले. या फुटलेल्या खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचा एक डायलॉग व्हायरल होतोय. मी बाथरूममध्ये आहे, बाथरूममध्ये फोटो पाठवू का असं संजय दिना पाटलांनी म्हटलंय. असं काय घडलंय की संजय दिना पाटलांनी बाथरूममध्ये आहे असं म्हटलंय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा मोठे भूकंप होतात तेव्हा केवळ सत्ता बदलत नाही तर काही संवाद आणि डायलॉग्स देखील चर्चेत येतात. 2022 मध्ये काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समद ओके मध्ये आहे हा डायलॉग इतिहास जमा झाला असं वाटत होतं. पण हे डायलॉग्स पुन्हा चर्चेत आलेत. त्यासोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचाही बाथरूमचा डायलॉग चर्चेत आलाय. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले अशी माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सर्व खासदार दिल्लीत असल्याची माहिती समोर आली, तर यातील काही खासदार मुंबईत असल्याची देखील माहिती होती. याचीच माहिती घेण्यासाठी LS मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क केला. यावेळी खासदार पाटील यांनी बंडखोरी करून देखील संतप्त भाषेचा वापर केलाय. मी बाथरूम मध्ये आहे, बाथरूम मध्ये फोटो पाठवू का असं म्हणत उद्धट भाषेचा वापर केलाय. सर, अमोल धर्माधिकारी बोलतोय LS मराठीमधून. हा. तुम्ही मुंबईत आहात का दिल्लीत आहात? मुंबईत आहे, बोला काय काम आहे? काम नाही, ते बातम्या सुरू आहेत ना, म्हणून मला कन्फर्म करायचं होतं. हा. आता घरी येता मला बाथरूम मध्ये आहे. इकडे येता बघायला का कसं येतं काय करताना कसं proof करू विचारलं मी? तुम्हाला सर, व्हिडिओ कॉल काय करू शकत असता? हा. विचारलं हे पाहिजे असेल तर या इकडे, मी व्हिडिओ फोटो काढून पाठवू का? नाही, मी विचारलं तुम्हाला. शहाजी बापूंच्या झाडी डोंगराला बाथरूमची जोड पाहायला मिळते. मात्र शहाजी बापूंचा संवाद लक्झरी लाईफस्टाईल दर्शवणारा आणि मजेशीर होता. या उलट संजय दिना पाटील यांचा हा संवाद नेत्यांची उडालेली तारांबळ, चिडचिड आणि माध्यम प्रतिनिधींना दिलेली जाणारी उद्धट वागणूक अधोरेखित करणारा ठरलाय. नेटकरांनी यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारले की आता थेट बाथरूमचे दाखले दिले जात आहेत अशी टीका केली आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6चा प्रश्न निर्माण झालाय. संजय दिना पाटील यांच्या सोबतच इतरही काही बड्या खासदारांनी मातोश्रीला रामराम ठोकल्यानं आता देशात निवडणुका घेण्याची काही गरज नाही असं म्हटलं जात आहे. नेते कोणत्याही पक्षाच्या तिकिटावरून निवडून आले तरी ते जिंकून आल्यानंतर भाजप सोबतच जात आहेत. देशात ED आणि CBIची दहशत पाहायला मिळतेय. त्यामुळे निवडणुका घेऊन नेते फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊच नका अशी टीका नागरिक करताना दिसत आहेत. 2022चं गुवाहाटी बंड असो की 2026चं हे ऑपरेशन टायगर, महाराष्ट्राच्या राजकारणातील बंडाची स्टाईल आणि त्यातून निघणारे डायलॉग्स जनतेचं मनोरंजन करत असले तरी त्यामागील सत्ता संघर्ष अत्यंत तीव्र आहे. संजय दिना पाटील यांचे हे वाक्य केवळ वैतागून दिलेलं उत्तर नाही, तर ते ऑपरेशन टायगर किती गुप्तपणे आणि दबावाखाली राबवलं गेलंय याचा जिवंत पुरावा आहे. आता हे 6 खासदार शिंदे गटात कधी विलीन होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात झाडी आणि डोंगरांच्या शेजारी आता बाथरूम आणि फोटोचा हा नवा डायलॉग राजकीय धुमाकूळ घालणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.